मग आता खापरी देतात तर व्हिडिओ नको घेऊ. बरे आहेत ना? थंडा पिवायला यायचा ना. नको. मंडळी सकाळचे एक 5:30 वाजलेत आणि ते आमचं भाकरी बनवायचं काम सुरू झालं आहे. आता पुन्हा याने काय करायला घेतले ते कॅन जेवणच्या जवळ. हां सरबतची गारी बिरी टाका विचार की विटांचं बनवले इमर्जन्सीसाठी. आणि आता इथं कोबा बनवायला घेते मस्त. नमस्कार, मी कविता. तुम्हाला सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज ना खूप सकाळी मी उठलेली एक 4:30पर्यंत मी आज उठलेली, कारण की मला एक 7 वाजेपर्यंत 25 भाकरींची ऑर्डर द्यायची होती. त्याच्यामुळे स्वतः भाकरींची ऑर्डर वगैरे कंप्लीट केली आणि भाकरी यांनी नेऊन दिले. त्याच्यानंतर मग मी आता आपल्या ब्लॉगचा इंट्रो देते, कारण की मला म्हणजे अशी भीती होती की बाबा माझ्या भाकऱ्या मी कंप्लीट करेन की नाही 7च्या आधी, कारण की 7 वाजता त्यांना त्यांच्या घरी नेऊन द्यायच्या होत्या. गावातलीच ऑर्डर होती मला, तर 7 वाजेपर्यंत त्यांच्या घरी पोचवायच्या होत्या भाकरी. त्याच्यामुळे तर आधी मग ते सगळं आवरून घेतलं. बरं इंट्रो तुम्हाला मी नंतर देईन आणि मग सविस्तर सांगेन. तर 25 भाकरींची सकाळी ऑर्डर मी कंप्लीट करून दिलेली आहे आणि आता छान असा ब्लॉगला आपल्या सुरुवात केली. भाकरी बनवताना थोडासा ब्लॉग मी शूट केला आहे, तो आता या व्हिडिओच्या पुढे मी अटॅच करेन. तर सगळ्यांना आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पण जर मला भाकरींची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकता. भाकरी बनवताना मी स्क्रीनवरती माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ऑर्डरसाठी तुम्ही नक्कीच ऑर्डर करा आणि तुमच्या ताईला सपोर्ट करा. ओके, सो चलो आता. आणि तुमच्या ताईची थोडीशी तब्येत डाऊन झालेली आहे. काय माहिती काय प्रॉब्लेम झाला आहे, गळ्याचा घसा एकदम बसला आहे आणि गळ्यातून थोडासा आवाज निघत नाही आहे माझ्या. ओके चलो आता असो, एक 2-3 दिवसानंतर फ्री होणारच आहे मी, तेव्हा जाऊन मग माझं रक्त वगैरे मी तपासेन आणि मग बघू काय रिपोर्टमध्ये येतं आहे ते. ओके, गोळ्या वगैरे चेंज होत आहेत का काय बघू थायरॉईडच्या. आणि कामं आवरता जे पण काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो कोणी आपला पहिल्यांदा हा ब्लॉग पाहत असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला जाऊन नक्कीच सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका, तर घंटेचं सुद्धा बटन दाबा, जेणेकरून तुमच्या ताई जेव्हा संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही ताईचा ब्लॉग छान असं पाहू शकाल. ओके चलो आता. मंडळी सकाळचे एक 5:30 वाजलेत आणि ते आमचं भाकरी बनवायचं काम सुरू झालं आहे आता पुन्हा, कारण की आपल्याला 7 वाजता भाकरींची ऑर्डर द्यायची आहे. आणि इथे बाहेर बघा किती अंधार पडला आहे, हे बघा किती अंधार आहे बाहेर, अजून उजाडलेला पण नाही. आणि आमचं इकडे आता भाकरी बनवायचं काम पुन्हा सुरू झालं आहे. सकाळी 5:30 वाजता म्हणजे 5:30 वाजता भाकऱ्या थापायला सुरुवात केली आता. ओके, उठली आहे मी केव्हाची 4-4:30 वाजताच उठली आहे. आणि आता आपल्याला एक 25 भाकरी कस्टमरला द्यायच्या आहेत आणि ही ऑर्डर आमच्या कोपरगावचीच आहे. ओके चलो, तुम्हाला पण जर भाकरींची ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मंडळी. ओके, हे बघा कशी आपली भाकरी असते एकदम टम्म फुगलेली. आणि साईज तुम्ही बघू शकता भाकरीची, ही बघा साईज तुम्ही बघू शकता इकडे बघा भाकरीची साईज. ओके चलो. ही 1:30 वाजता आपल्या या 25 भाकरी रेडी झाल्यात. हे बघा दाखवते तुम्हाला मी, हे बघा. ओके चला आता पॅक करून घेते. गेला आता भाकरींची ऑर्डर घेऊन, हे बघा चालल्यात. चला मंडळी, आता घरांची सगळी कामं आवरली आहेत. आता चुलीच्या जवळचं सगळं साफ करायला घेतले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन चुलुंबा बनवली तशी आता,
हे बघा, कारण का जास्त भाकरीची ऑर्डर आली का एका चुलुंब्यावरती पटापट भाकऱ्या निघते, त्याच्यामुळे दुसरा पण चुलुंबा रेडी केले आपण. ओके, विटांचं बनवले इमर्जन्सीसाठी. आणि आता इथं खोबा धुवा येते मस्त. चलो, चला आता घेतले मस्त धुवून करावा. आता काय चुरुंबा बनवली आहे. अजून त्याला सिमेंट लावायचा, वर्षा सिमेंट लावायचा त्याला, तेलगुला घालायचा. असं म्हणजे रात्री उभा गेले. चला मंडळी, चालली आहे काल्हेरला गॅस एजन्सीमध्ये, कारण की बाटला आपण बुकिंग केलं आहे. अजून काय आपल्याला डिलेवरी भेटत नाही आहे सिलेंडरची, त्याच्यामुळे वगैरे विचारपूस करून येते. ओके, आणि मग तिकडनंच लगेच प्लांटवर जाईल. चला, आता संध्याकाळी तरी काही आपल्याला भाकरींची ऑर्डर नाही आहे, कारण का सकाळीच आपल्याला भाकरींची ऑर्डर होती. आता अजून तरी नाही ऑर्डर आली. बघू, जर ऑर्डर आली तर मग येईन मी घरी आणि मग करेन. चलो जाऊया आता काल्हेरला. इकडे बघा, हा द्राक्षासाठी रडते. वेडा वेडा यो येडा लक्की, कणाला नाही बोलत नाही ना तो. तुमच्या घरचं डॉगी असं खाते का द्राक्ष वृक्ष? या म्हणजे मस्त द्राक्ष खायला बालकता गोड लगता जिनमें. तू काय गेलता बाबूजीलाही पल्ली मस्त मजेशीर आहे यार. 2004 हात होतील, 4 तर 6 होतील, तेव्हा खरे आयुष्याची आता कमवाचा दिवस, सेव्हिंग करायचा दिवस, आता करी नाही. घ्या तुम्हाला पण. The next day. आता एक संध्याकाळचे 6:30 वाजायला आलेले आहेत आणि आता मी रेडी होऊन निघाली आहे वेळेच्या आत्यांच्या घरी जायला वेळेगावामध्ये, कारण की आज आहे 12वा दिवस. आपल्या आत्यांचा मुलगा वारला आहे, तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहे. तर आज आहे 12वा दिवस, म्हणजे आमच्या आगरी समाजामध्ये त्याला रात बोलतात 12व्या दिवसाला. तर आज रात आहे, तर आता मी तिकडेच चालली आहे भाकऱ्या वगैरे घेऊन. हे बघा, भाकऱ्या पण बनवल्यात त्यांना तिकडे घेऊन जाण्यासाठी. आणि मी थोडंसं लवकर चालली आहे. आणि मग हे आणि मोनिश रात्री येणार आहेत 8-9 वाजेपर्यंत. मोनिश गेला आहे कामावरती, तर तो बोलला की मी आल्यानंतर पप्पांना घेऊन येतो, तू चल पुढे. सो चलो, आता भाकऱ्या वगैरे घेतल्यात आणि निघाली आहे मी. आणि रात्री मग लगेच रिटर्न येणार आहे मी मोनिश आणि यांच्यासोबत, कारण की उद्या सकाळी मग 10वा आहे माझ्या चुलत सासऱ्यांचं, तर तिथे पण जाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर आता उद्या 10वा जर नसताना तर मग मी तिथेच राहिली असते रात्री, कारण की आत्या वगैरे सगळ्या तिथे वस्तीला थांबणार आहेत. पण आता उद्या 10वा असल्यामुळे रिटर्न मी रात्री घरी येईन यांच्यासोबत, तर मग उद्या 10व्याला जायचं आहे त्याच्यामुळे. ओके, सो चला, आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता सगळं आवरून मी निघाली आहे. आणि ताई आलेल्या सुजाता ताई, त्यांना काही मला दाखवायला जमलं नाही, तेव्हा मी भाकरे बनवत होते. त्या पण खूप घाईघाईतच होत्या, बसायलाच आलेल्या त्या पण आता घरी गेल्या. त्यांना पण जाताना भाकऱ्या वगैरे दिल्यात मी सोबत. बरं, कधी तुम्ही पोचणार आणि मग कधी बनवणार, तर बरं घेऊन जा इकडनंच. तर चला आता निघूयात. मी माझी सगळी कामं आवरलेत, घरची जेवण वगैरे सगळं बनवले, संध्याकाळच्या भाकऱ्या वगैरे सगळ्या बनवल्या आणि भाजी वगैरे दुपारीच बनवून घेतलेली. ओके, सो चला. आणि वारा एवढा सुटला आहे ना, भारी एकदम गारगार वाटते नुसतं. सो चला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी आहे, तिथे गेल्यानंतर मग चार्जर लावेल, त्याच्यानंतर भजनाचं वगैरे शूट करेन मी. ओके, चला आता निघूयात आपण. चला आता आपली लुना घेऊन आपण निघूयात. आणि लुनाचा अवतार बघू शकता तुम्ही मंडळी. लुनाला काय आंघोळ करायला भेटत नाही मला. चला आता जाऊयात. चला आता डिक्कीमध्ये सगळं ठेवलं आहे सामान आपलं. अरे यार, एवढा झूम होते मोबाईल. इकडे बघा, लक्की बसलाय. दिसला का तू? मंडळी आता निघाले मी जायला वेळाला. ओके, चलो भेटतो तुम्हाला तिकडे गेल्यावर. कामकरीला पोहोचलो.
next day. चला मंडळी, आता वेळेवरून चाललंय घरी आणि ते ताई येत आहेत आपल्या फॅमिली मेंबर. भाकरी बनवण्यासाठी ते खापरी देत आहेत, तर तेच घेऊन येत आहेत दादा. मला बोलल्या थांबा तुम्ही आता आल्या तर खापरी घेऊन जा. हे बघा आल्या. मग आता खापरी देतात तर व्हिडिओ नको घेऊ. कापरी मग पण नाही मोठी कापरी बरे आहेत ना? हो, थंडा पिवायला यायचा ना. नको आता त्याला भाकरी द्यायच्या मला म्हणून चालल्या लगेच. मग यात जरा दाखव. हो. चला हो भाऊ, थंडा पिवायला चला. येऊ का तरी. चहा नको आवरे, उन्हाचे नाही का थंडा बरे आहेत ना? जेवल्या का? मग चला आता आत्यांच्या घरून दुपारीच जाऊन आलो आहे आम्ही 13व्यावरून. आणि मग येताना ना जे आपले फॅमिली मेंबर आहेत, यूट्यूब फॅमिली मेंबर जे आपले आहेत, जनताताई, त्यांनी खापरी दिली. कारण की त्यांनी ब्लॉगमध्ये बघितलं ना मी ऑर्डरच्या भाकरी वगैरे देते, तर मग त्यांनीच मला कॉल करून सांगितलेलं की ताई तुम्ही इथे येणार ना तेव्हा मग तुम्हाला मी खापरी देते. तर आज फायनली घेऊन आलं एक खापरी. आणि एक उद्यापासून ज्या काही ऑर्डरच्या भाकऱ्या वगैरे येतील ते तुम्हाला मी खापरीवरतीच म्हणजे बनवताना दाखवेन. कारण की आता खापरी आणि तवा दोन ठेवावे लागतील. कारण की डायरेक्ट खापरीमध्ये मशीनची भाकरी आपण नाही बोलते टाकू शकत. मला तरी नाही माहिती, मला 2-3 ठिकाणी विचारलं, त्यांनी मला सांगितलं. पण बघू, आपण ट्राय करून बघूयात. डायरेक्ट खापरीमध्ये भाकरी टाकली तर निघते का, की नंतर मग तव्यातून काढून टाकायची ती. ओके, जे पण काय होईल ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. आणि आता पण आपल्याला एक 15 भाकरींची ऑर्डर आहे, आमच्या गावातलीच आहे. तर त्यांना पण भाकरी द्यायच्या आहेत. पण थोडीशी माझी तब्येत डाऊन झाले, कारण की काल पण मी रात्रीला तिथं गेलो ना. 12वा दिवस म्हणजे आमच्या अग्री समाजामध्ये त्याला रात बोलतात. माणूस मेल्यावर 12व्या दिवशी रात्री कार्यक्रम करतात रात्रीचा. तर ते पाण्याचं काहीतरी मिस्टेक झाली आणि मग इतका माझा गळा बसलेला ना, अक्षरशः म्हणजे गळ्यातून म्हणजे आवाजच नव्हता निघत. मी जाताना एकदम व्यवस्थित इकडनं गेली, पण तिथे गेली त्याच्यानंतर ते जेवण वगैरे जेवली आणि पाण्याची काहीतरी बदल झाली. त्याच्यामुळे एवढा मला त्रास झाला ना की अक्षरशः म्हणजे गळ्यातून आवाजच येत नव्हता, असं खुणवायला लागत होतं मला. तर आणि मग रात्री पण लेट आलो तिकडनं, एक 12-12:30 वाजता घरी आलो. त्याच्यानंतर मग रात्री झोपणं पण लेट झालं, प्लस सकाळी लवकर उठले कारण की दाव्याला जायचं होतं ते आमच्या चुलत सासऱ्यांच्या काल्लेरला. तर तिथे पण गेली सकाळी लवकर उठून. मग तिकडनं पुन्हा घरी आली, थोडंसं घरातली कामं आवरली, मग 13व्याला गेलो. असे म्हणजे खूप धावपळ जास्त झाली. आणि पाणी चेंज झालं ना की मग लगेच गळ्याचा प्रॉब्लेम म्हणजे चालू होतो. तर चला आता 13व्यावरून जाऊन आले. येताना जनताताईंनी खापरी पण दिली आहे तुम्हाला. आता ज्या पण काही माझ्या ऑर्डरच्या भाकऱ्या वगैरे असतील तर तुम्हाला खापरीमध्ये शिजवताना किंवा शेकवताना बघायला भेटतील. आणि खूप ताईंचं असं म्हणणं होतं की तुम्ही खापरीच्या भाकऱ्या बनवून देणार का, त्याच्यासाठीच मग ठीक आहे. जर आता खापरी पण आपल्याकडे आली आहे तर मग याच्या पुढच्या ज्या पण काही भाकऱ्या असतील तर तुम्हाला खापरीवर शेकवलेल्या किंवा शिजवलेल्या बघायला पण भेटतील आणि खायला पण भेटतील. ओके, सो चलो आता भाकऱ्या बनवायच्या आहेत. कारण की मला एक गावातलीच ऑर्डर द्यायची आहे 15 भाकरींची. आणि अजून पण एक ऑर्डर आलेली पण मी थोडी कॅन्सल केली कारण की मला थोडंसं म्हणजे असं तब्येत डाऊन वाटते. जागरण प्लस धावपळ, उन्हामध्ये प्रवास जा त्याच्यामुळे. तर मग एक 15 भाकरींची ऑर्डर मी घेतलेली आहे, तर तीच आता कंप्लीट करते. ओके, आणि मग जे पण काही दुसरं होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. ओके चला, आता घेतलं इथे मस्त मच्छी बनवायला. ओके, बगर आहे, बगर माशाचं बगर. ये देखो कैसा आहे, देखो. हे बघा, आता भाकऱ्या पण झाल्यात बनवून. ऑर्डरच्या भाकऱ्या द्यायच्या होत्या ना, मग लगेच घरच्या पण बनवून घेतल्या. ओके, चला पॅक करून ठेवूयात मस्त. आता मोनिश पण उठले झोपेतून. चहा घे, चल हातपाय धावून चहा घे. हे बघ बिस्किट आणू का. चला आता इथे मस्त मच्छी बनवले म्हणजे बनवत ठेवले. चिन्मय पकडून घेऊन आलेले ना, तर आता इथे मस्त बगराचा रस्सा बनवत ठेवले. चला आता इथे आपली मच्छी बनवून झाले मस्त. ओके चलो, आता संध्याकाळची वेळ झाली, 1:30 वाजल्यात बरोबर. आता मस्त संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता जेवण वगैरे सगळं बनवलं आहे. पण आजचा दिवस अजून दिवाबत्ती नाही करायची कारण की आज 10 झाला आहे त्याच्यामुळे. सो चलो आता सगळी कामं आवरल्यात, तर आता बरं जाते प्लांटवर. ओके चलो, आणि माझा घसा ना पुन्हा आवाज म्हणजे गळ्यातून निघायचा बंद होत चालला आहे आता.
काय माहिती कशाचा प्रॉब्लेम झाला आहे काही समजत नाही. तो एक 2-3 दिवसामध्ये रिपोर्ट करेन, ब्लड चेक करेन आणि थायरॉईडचा रिपोर्ट काढून घेईन. इकडे बघा लक्की खिडकीमध्ये बसून रडतोय. सोनू तू एकटाच बाबू बाहेर आलाय, लक्कीला नाही घेऊन आलास? तू लक्कीला नाही बाहेर घेऊन आलास बाबुडी? काय काय जाऊ येऊ 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 लकू काय काय झालं? काय 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 झालं? काय झालं वेडी बाबू? अरे यांची मस्ती चालू दोघांची. सोनू 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 इकडे बघ, इकडे बघ, इकडे मम्मीच्याकडे. मम्मी 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 कुठे आहे? मम्मी हां याने करायला घेतले ते कॅन जेवणच्या जवळ. हां सरबतची गारी बिरी टाका विचार झोपते परत उठते ना काहीतरी घेते. नवीन शोध लावते काहीतरी. ते कामं घेऊन आलं असतं पाणी. जलजिराचं पाणी घरी